तेव्हा जन्म आणि मरणाच्या परंपरा संपुष्टात येतात। आता बघा, जीव म्हणजे काय आपण बघितलं, जीव म्हणजे वृत्ती। आता हा जीव आईच्या गर्भामध्ये येतो कसा? आईच्या गर्भामध्ये 4 प्रकारची अंडे प्रकृतीपासून जन्माला येतात, त्याला म्हणतात अंडज, उद्भिद, जारज आणि आरज। ही 4 प्रकारचे अंडे आईच्या गर्भामध्ये प्रकृतीपासून जन्माला येतात आणि प्रकृतीपासून जन्माला आल्यानंतर त्यामध्ये परमात्मा आणि प्रकृती, परमात्मा आणि प्रकृती आणि जीव या तिघांच्या संबंधामधून आईच्या गर्भामध्ये जीव तयार होतो आणि तो जीव 9 महिने 9 दिवस झाले की बाहेर पडतो आणि ह्या जीवाच्या 3 अवस्था तयार होतात। हा जीवाच्या 3 अवस्था तयार होतात, त्या अवस्थेला म्हणतात बालपण, तरुणपण, म्हातारपण। आणि ह्या 3ही अवस्थेमध्ये हा जीव काहीतरी मागतो। लहानपण असू द्या, बाबा मला हे पाहिजे, आणि तरुणपण तर बोलूच नका। तरुणपणामध्ये हा जीव उन्मत्त मानतो, उन्मत्त, नको त्याला मारतो, नको त्याला त्रास देतो, पण मला ते पाहिजेच। आणि म्हातारपण आलं की हा जीव तरी सुद्धा स्वतःला सोडायला तयार नसतो। ज्या वेळेस आता म्हातारपणामध्ये काय काय हा जीव करतो हे जरी आपण सांगायला लागलो तरी 1 तास जाईल, परंतु हा जीव फक्त काहीतरी मागत असताना अंतकाल समायला जरी वेळ आली तरी सुद्धा हा जीव स्वतःचं शरीर सुद्धा सोडायला तयार होतो। श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा होती, त्या सुभद्रेने सांगितलं, दादा मला काय देणारच असेल तर काय दे, माझं जेव्हा शरीर जात असेल, माझा जीव माझं शरीर सोडून जाणार असेल, त्यावेळेस मला फक्त माझ्या शरीराची आठवण नको देऊ, मला तुझी आठवण दे। सांगायचं तात्पर्य, हा जीव अंतकाल समायला परत फक्त आणि फक्त मागत असतो। आता ह्या जीवाला बघा, ह्या जीव मागत असताना शास्त्रांनी असं सांगितलं, हा जीव लहानपण असू द्या, तरुणपण असू द्या, म्हातारपण असू द्या, फक्त आणि फक्त मागत असतो। परंतु या जीवाने काहीही न मागता, शास्त्र असं म्हणतं, जीवाला 4 गोष्टी सहजच मिळतात। बघा, आपण लहानपण बघितलं, तरुणपण बघितलं, म्हातारपण बघितलं, या 3ही अवस्थेमध्ये हा जीव फक्त मला काहीतरी पाहिजेच। अहो, पंढरपूरच्या पांडुरंगाला सर्वात जास्त काय आवडत असेल? लक्षात ठेवा, जीव आणि मागणी याच्यामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाला सर्वात जास्त काय आवडत असेल आणि आपल्याला सर्वात जास्त काय आवडतं? आपल्याला आवडतो आपला संसार, आपल्याला आवडतं आपलं कुटुंब, आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला काय आवडत असेल? तुम्ही सर्वस्वाचा त्याग किती करता आणि मला किती स्वीकारता, हे पंढरपूरच्या पांडुरंगाला आवडतं। तुम्ही सर्वस्वाचा त्याग करा आणि मला स्वीकारा। हे अर्जुना, तू काय करतोय? तू सर्वस्वाचा त्याग कर, निष्काम कर्म कर आणि माझा स्वीकार कर, मी तुझं सर्व पाप नाश करून टाकेन। म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाला सर्वात जास्त निष्काम कर्म आवडतात आणि माझं किती स्वीकारतो, मला किती स्वीकारतो ते आवडतं। म्हणजे आपण त्याग कसला करतो, आपण त्यागी किती आहोत, हे पंढरपूरच्या पांडुरंगाला सर्वात जास्त आवडतं। आणि म्हणून जीवाला 4 गोष्टी सहजच मिळतात। या जीवाला जीवन जगत असताना मूर्खाची भेट सहजच होते, या जीवाला जीवन जगत असताना आलस सहजच आहे, आणि ह्या जीवाला जीवन जगत असताना मृत्यू सहजच आहे। मृत्यू करिता आपल्याला प्यानला दोडी बांधण्याची आवश्यकता नाही, मृत्यू करिता विहिरीमध्ये उडी मारण्याची गरज नाही, कारण ह्या जीवाला मृत्यू सहजच आहे। म्हणून मृत्यूचे काही अंगे लक्षात ठेवा, मृत्यूची वेळ ठरलेली आहे, मृत्यूची जागा ठरलेली आहे आणि मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे। कितीही प्रयत्न करा, बिल्डिंग कोसळली तरी चालेल, परंतु एक लहान मूल असतं ते जिवंत राहतं, त्याचा अधिकारच नाही मिळत त्या मृत्यूवर। आणि मृत्यू कधी आलेला चांगला, मृत्यू कधी आलेला वाईट? ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय, ओवी नंबर 220, 8 आत्मज्योतीचा प्रकाशू, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसू, सामासा माझी मासू उत्तरायण, ऐशी या समायाची निवृत्ती, लावून जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मवीर। मृत्यू हा दिवसा आलेला चांगला, मृत्यू हा आत्मज्योतीचा प्रकाशू असताना आलेला चांगला। लक्षात ठेवा, मृत्यू कधी रात्री आलेला वाईट। म्हणून हा मृत्यूचे अंग बघत असताना मृत्यूचा अधिकारी सुद्धा निश्चित झालेला असतो। मृत्यू हा जागा गरुडाच्या आई, त्या गरुडाच्या आई